या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल एबी चौधरी निराली पब्लिकेशन या पुस्तकाचा सोप्या भाषेत सारांश पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मुद्दे, भौगोलिक स्थिती, हवामान, शेती, उद्योग, नद्या, डोंगररांगा, लोकसंख्या सगळं काही एका व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे सचिन के बुक रिव्ह्यू या चॅनलवर। आज आपण एक भारी पुस्तकच सारांश घेऊन आलो आहोत। महाराष्ट्राचा भूगोल एबी चौधरी यांनी लिहिलेलं निराली पब्लिकेशनचं किंमत आहे सुमारे 350 रुपये, पण यातलं ज्ञान अमूल्य आहे। तर चला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूगोलाच्या प्रवासाला। महाराष्ट्र भारताच्या मध्य पश्चिम भागात आहे। उत्तरेला गुजरात, मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, दक्षिणेला कर्नाटक, गोवा, तर पश्चिमेला अरबी समुद्र। एकूण क्षेत्रफळ साधारण 3,07,000 चौरस किलोमीटर आहे। देशातलं तिसरं मोठं राज्य। दुसऱ्या भागात भूप्रदेश आणि डोंगररांगा आहेत। महाराष्ट्रात 3 मोठ्या भागांमध्ये विभागला जातो, कोकण, पश्चिम घाट आणि विदर्भ मराठवाडा पठार। सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट हा मुख्य डोंगररांग। इथेच महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर अशी पर्यटन स्थळे आहेत। सातपुडा, अजिंठा, बालाघाट या रांगा सुद्धा महत्वाच्या आहेत। तिसऱ्या भागामध्ये नद्या आहेत। महाराष्ट्राला 5 मोठ्या नद्यां खोऱ्याची देणगी मिळाली आहे। गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी आणि वारणा पैकी गोदावरी दक्षिण गंगा म्हणतात। या नद्यांवर जायकवाडी, उजनी, कोयना अशी मोठमोठी प्रकल्प आहेत। चौथ्या भागात हवामान दिलेलं आहे। इथे हवामान उष्णकटिबंधीय आहे। पावसाळा जून ते सप्टेंबर, सर्वात जास्त पाऊस कोकणात, तर विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती वारंवार दिसते। शेती भागामध्ये महाराष्ट्राचं मुख्य उत्पन्न म्हणजे शेती, कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी हे इथले मुख्य पिकं। द्राक्ष, केळी, बागायती नाशिक भागात भारी प्रमाणात आहे। कोकणात आंबा जगप्रसिद्ध आहे। उद्योगामध्ये महाराष्ट्र देशातल्या औद्योगिक विकासात अग्रेसर आहे। मुंबई पुणे पट्टा IT, फिल्म आणि वित्तीय राजधानी आहे। नागपूरची संत्र, सोलापूरचं कापड, कोल्हापूरचं साखर उद्योग हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत। लोकसंख्या आणि संस्कृतीमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या साधारण 12 कोटी। मराठी ही राज्यभाषा आहे। गणपती, गुढीपाडवा, दिवाळी हे सण मोठ्या उत्सवात साजरे होतात। लावणी, तमाशा, वऱ्हाडी, होली हे सगळं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे। तर मंडळी, हा होता महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकाचा झटपट सारांश। स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे। MPSC, UPSC, पोलीस भरती तसेच शालेय अभ्यासासाठी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचं कोणत्या पुस्तकाचा सारांश हवाय। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद।